भोंदूबाबा अशोक खरातसह सर्वपक्षीय नेत्यांचे फोटो हे आता उघडकीस आलेले आहेत। भोंदूबाबा खरातचे सर्वपक्षीय वजनदार राजकीय नेत्यांसोबतचे हे फोटो आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकरांसोबतचे फोटो हे देखील आता समोर आलेले आहेत। तर दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे पाटलांसोबतचे देखील खरातचे फोटो हे सध्या समोर येत आहेत। अनेक बड्या राजकीय नेत्यांसोबतचे हे फोटो सध्या समोर आलेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने मिलिंद नार्वेकर असतील, त्याबरोबरच दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतचे खरातचे फोटो हे समोर आलेले आहेत। तर याआधी देखील रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ हे समोर आलेले होते आणि त्यानंतर आता सर्वपक्षीय नेत्यांसोबतचे खरातचे फोटो हे उघडकीस आलेले आहेत। भोंदूबाबा खरातचे सर्वपक्षीय वजनदार अशा राजकीय नेत्यांसोबतचे हे फोटो असल्याचं दिसतंय। यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्याबरोबरच ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर असतील यांच्यासोबतचे फोटो हे देखील आता समोर आलेले आहेत। त्याबरोबरच दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबतचे देखील खरातचे हे सगळे फोटो समोर आलेले आहेत। खरातला अटक करण्यात आलेली आहे, पोलिसांकडून सापळा रचत खरातला अटक करण्यात आलेली आहे। सध्या या संपूर्ण प्रकरणाची सखोल अशी वेगवान पद्धतीने चौकशी सुरू आहे आणि त्यातच आता भोंदूबाबाचे हे वेगवेगळे कारनामे, वेगवेगळे प्रकार हे सध्या समोर येत आहेत आणि त्यातच आता सर्वपक्षीय नेत्यांसोबतचे खरातचे हे फोटोज समोर आलेले आहेत। दीपक केसरकर असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्यासोबतचे हे खरातचे फोटो सध्या समोर आलेले आहेत। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये कशा पद्धतीने चौकशी केली जाते, काय शिक्षा होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असं ठरणार आहे। अगदी काहीच दिवसांपूर्वी हा धक्कादायक असा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला होता। त्यानंतर वेगवेगळे खरातचे फोटोज असतील, व्हिडिओज असतील हे देखील समोर आलेले होते। मात्र अजूनही एकमेव महिला सोडता इतर कोणत्याही महिलेने तक्रार दाखल केलेली नाहीये। त्यामुळे या महिलांनी देखील समोर यावं आणि आपल्यावरती झालेल्या अत्याचाराची माहिती द्यावी असं आवाहन देखील करण्यात येत आहे। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, खरं तर खरातचे वेगवेगळे प्रकरण, वेगवेगळे कारनामे हे समोर येत आहेत आणि त्यातच आता सर्वपक्षीय नेत्यांसोबतचे त्याचे फोटो देखील समोर आलेले आहेत। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे आता कशा पद्धतीने पाहायचं? मुळात हा जी भोंदूगिरी करत होता ते सर्व राजकीय नेते म्हणा किंवा त्याचे जे भक्त परिवार होता त्या सर्वांना या संदर्भातली माहिती होती का, हा मुळात प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। आपण बघितलं अनेक जवळपास सर्वच पक्षांचे कुठले ना कुठले नेते पदाधिकारी हे या भोंदूबाबाच्या संपर्कामध्ये होते। त्यामुळे एखादा मोठा नेता ज्यावेळेस त्याच्या भेटीसाठी जातो त्यावेळेस इतर नेत्यांवर देखील प्रभाव पडतो। जर मोठा नेता जातो तर काहीतरी निश्चितच त्याच्याकडे दैवी शक्ती असणार किंवा त्याच्याकडे काहीतरी ताकद असणार आणि त्यामुळे इतर जे नेते मंडळी होती ती पण त्याच्या दरबारामध्ये जात होती। अनेकांनी त्यांची पूजा केलेली आहे, त्याचे चरण स्पर्श देखील केलेले आहेत। त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांचे एक एक करत आता फोटो हे या पद्धतीने पुढे येत आहेत। त्याचबरोबर अनेकांच्या घरी देखील हा अशोक खरात हा गेलेला होता। अनेक मोठ्या दिग्गज नेत्यांची त्यांनी भेटी घेतलेल्या होत्या। अनेक प्रशासकीय अधिकारी देखील याच्या दरबारामध्ये जाऊन आल्याची माहिती आता समोर येत आहे। तशा चर्चा आता नाशिकमध्ये सुरू झालेल्या आहेत। कोणाला कुठे प्रमोशन पाहिजे, कोणाला इतर काय साध्य करायचं आहे, अशा वेगवेगळ्या मन इच्छा घेऊन अनेक अधिकारी नेते स्वतःला काही ना काही मिळायचं आहे, काही ना काही पत्रात पाडून घ्यायचं आहे आणि ते आपल्या सरळ मार्गाने किंवा वेळ काढून तसं नको तर झटपट आपल्याला काही ना काही मिळायचं आहे ही भावना मनामध्ये घेऊन हे सर्वजण जात होते आणि त्यातनं या नेत्यांचे आता फोटोग्राफ पुढे येत आहेत। त्याचबरोबर याचे जे काळे कारनामे आहेत त्याचे व्हिडिओ देखील आता समोर येत आहेत। कुठल्या कुठल्या महिलांची त्यांनी अत्याचार केलेला आहे, कोणाचं शोषण केलेलं आहे, या संदर्भातली तक्रार त्यांनी त्या महिलांनी पुढे यावं करावी असं आवाहन देखील आता पोलिसांकडून केलं जात आहे। अगदी बरोबर आहे। त्यामुळे या सगळ्याच प्रकरणासंबंधीचे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद मुकुल या माहितीसाठी। आणि अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या अडचणीमध्ये आता वाढ झालेली आहे। चाकणकरांचे आणखीन काही नवीन फोटो आणि व्हिडिओ हे देखील आता समोर आलेले आहेत।
ज्यामध्ये भोंदूबाबा अशोक खरात याच्या हातून केक खात औक्षण करताना आणि आज मी जे काही आहे ते गुरूंमुळेच आहे असं सांगत भाषण करतानाच्या व्हिडिओंचा समावेश आहे. तर महिलांना पोथीपुराणाऐवजी संविधान हातात घ्या असं सांगणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी भोंदूबाबाचे पाय धुतल्याचे व्हिडिओ या अगोदर आपण सर्वांनीच पाहिलेले होते. लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशा आशयाचे अनेक कमेंट्स या देखील आता सोशल मीडियावरती रुपाली चाकणकर यांच्याबद्दल केल्या जात आहेत. या सगळ्यांमध्ये जन्म देणारी आई म्हणून ती माझी गुरु. मला चालायला बोलायला शिकवलं माझ्या वडिलांनी म्हणून ते होते गुरु. पण मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला, मला जन्मात येऊन करायचे काय हे सांगणारे गुरु माऊली तुम्ही, म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे. आज मी जे काय आहे रुपाली चाकणकर म्हणून जे काही करत आहे ते माझं सारं अस्तित्व तुमचं आणि या गुरु माऊलीचं आहे. आणि दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तर रुपाली चाकणकरांची पदावरून हकालपट्टी करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. अशा एपस्टाईन बाबांवरती इतकी मेहरबानी का असा सवाल देखील अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे. दरम्यान महिलांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबाचे अनेक कारनामे आता समोर येऊ लागलेत. पोलिसांकडे तक्रार करणारी महिला एकमेव नाही तर अशा अनेक महिलांचं त्यानं शोषण केल्याचं समोर येत आहे. अशोक खरातच्या अत्याचारानं 58 व्हिडिओ आतापर्यंत पोलिसांना सापडलेले आहेत आणि त्यातले काही व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागलेत. यामध्ये महिलेवरती अत्याचार करून तो तिला स्वतःच्या पाया पडायला लावतो असं चित्रित झालंय. बाजूला एक खुर्चीही आहे, त्यावरती पांढरा कपडा टाकलाय, त्या खुर्चीच्याही पाया पडायला लावतोय असं दिसतंय. मात्र हा प्रश्न आहे की एवढं होऊन देखील त्याच्या विरोधामध्ये यापूर्वी तक्रार का झाली नाही. अशोक खरात नेमकी कशाची भीती दाखवत होता, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं पोलिसांच्या तपासामधून समोर येतील. पण एबीपी माझंही आवाहन करतंय की अशी फसवणूक झाली असेल तर या भोंदूबाबाला कायमचा धडा शिकवण्यासाठी महिलांनी पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार करायला हवी. कॅप्टन अशोक खरात प्रकरणी एसआयटी चौकशीला आता वेग आलाय. डिजिटल आणि फॉरेन्सिकच्या आधारे तपासाला सुरुवात झालेली आहे. फोन कॉल तपासण्यासह तांत्रिक पुरावे हे देखील आता गोळा करण्याचं काम सुरू झालंय. आर्थिक व्यवहार, खरातचं नेटवर्क, त्याबरोबरच सहकारी आरोपींचा शोध घेतला जाणार आहे. अशोक खरातनं पाथर्डी, गवळाणी, सिन्नर आणि शिर्डी, ओझर परिसरामध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केल्याचीही माहिती आहे. दरम्यान या संदर्भामध्ये पोलिसांकडून अधिकचा तपास हा सुरू आहे. गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकमध्ये कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान याच अशोक खरात संदर्भामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील खबरदार पुढारी या स्थानिक वृत्तपत्रानं वर्षभरापूर्वी एक वृत्त छापलं होतं. अशोक खरातचं नाव न घेता कॅप्टन भोंदूबाबा या मथळ्याखाली वृत्त छापून आलं होतं. यामध्ये खरातच्या कारनाम्यांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यावेळी मात्र अशोक खरात यानं वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रय खेमनर यांना 5 कोटींच्या अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली होती. तसंच महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील खेमनर यांना फोन करून माफीनामा सादर करण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलाय. आणि त्यामुळे चाकणकर यांना खरंच अशोक खरातचे काळे कारनामे हे माहीत नव्हते का असा प्रश्न उपस्थित होतोय. पत्नीमध्ये मी कुठेही कॅप्टन खरातचं नाव छापलेलं नव्हतं. मी फक्त भोंदू कॅप्टन बाबा लैंगिक शोषण करतो असं छापलं होतं. त्यांनी वावी पोलीस स्टेशनला माझ्यावर दखलपत्र गुन्हा दाखल केला आणि त्याच्या देवस्थानावर चाकणकर बाईनं मला त्या ठिकाणी कॉल करून असं प्रेशराईज केलं. एवढं करून त्यांनी मला नोटीस दिली का तुम्ही या बातमीचा 4 दिवसाच्या आत मला खुलासा जर दिला नाही तर मी तुमच्यावर सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करीन. त्याचं पत्र देखील श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन दिलं त्यांनी या संपादकावरती सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करा. एखादा पत्रकार एखाद्या प्रकरणाला जर वाचा फोडत असेल तर मग आयोगाचे अध्यक्ष त्या ठिकाणी पत्रकाराचा गळा घोटण्याचं काम, पत्रकारावर प्रेशर आणण्याचं काम, दबाव आणण्याचं काम चाकणकर करताय.
अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांनी 2 आठवड्यांपूर्वीच कारवाईचे आदेश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2 आठवड्यांपूर्वीच संबंधित प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं होतं. इतर कोणाला कळण्यापूर्वी या प्रकरणी पोलीस महासंचालकांशी बोलून कारवाईचे आदेश देखील दिलेले होते. संबंधित प्रकरणाचं गांभीर्य ओळखून खरातवरती शक्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश करण्यात आले होते. या प्रकरणामध्ये महत्त्वाचे सगळे पुरावे, व्हिडिओ क्लिप या सगळ्या गोष्टी ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी या सगळ्याच प्रकरणावरती काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. माझ्या माहितीनुसार हा जो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील म्हणजे देवेंद्र फडणवीसजी यांच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्र्यांचे हे गुरु महाराज आहेत. त्याच्यामुळे फडणवीसांच्या सरकारमधले अर्धे मंत्री तणावाखाली आहेत. ते इतके तणावाखाली आहेत की काही लोकांना ICUमध्ये भरती करावं लागेल. सध्याच्या मंत्रिमंडळातले 9 मंत्री अत्यंत घृणास्पद प्रकारचे विधी करत होते. ही अंधश्रद्धा आहे. त्याहीपेक्षा महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंकित करणारे हे प्रकरण आहे. एपिस्टीन फाईलनंतर महाराष्ट्रात खरात फाईल, या महाराष्ट्राला कलंकित करणारी, बदनाम करणारी अशा प्रकारची कृत्य, त्याचे सूत्रधार आणि त्यांना राजकीय सामाजिक प्रतिष्ठा देणारे पुढारी मंत्री, या सगळ्यांचे धावे मुख्यमंत्र्यांच्या कारवाईमुळे दणाणलेले दिसत आहे. जसजशी माहिती समोर येते आहे ती पाहता की गेल्या साधारण 15 दिवसापासून अत्यंत गुप्तपणे मुख्यमंत्र्यांनी या खरात फाईल संदर्भात कारवाईचे आदेश दिले होते आणि त्यानुसार पोलिसांची पथकं काम करत होती आणि ते ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.